कोणीतरी वकील असला पाहिजे असं पण म्हणताय. पण मला यालाच धरून एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की आतापर्यंत पोलिसांचा संदर्भ असला तर त्या गुन्ह्याचा तपास संथ गतीने तरी झालेला आहे किंवा डिफ्लेक्ट तरी होत आहे, वळणं घेतोय, असा एक सर्वसामान्य अनुभव आहे. तर तुमचा अनुभव याबद्दल काय सांगतो आणि ते कसं टाळलं पाहिजे अशा केसेसमध्ये? मला प्रश्न नाही कळला तुमचा, परत एकदा जर पोलिसांवरती आरोप असतील आणि पोलीस सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात असतील एखाद्या केसमध्ये, तर गुन्ह्याचा तपास संथ गतीने तरी होतो किंवा विषय डिफ्लेक्ट होतो, वळणं घेतो असं दिसतं, तर तुमचा याबद्दलचा अनुभव काय आहे आणि ते कसं टाळलं पाहिजे अशा केसेसमध्ये? निश्चितच तसं होऊ शकतं. आणि आता जसं या केसमध्ये आपण बघितलं की जी पीडित मुलगी आहे, जी डॉक्टर आहे, चांगली शिकलेली आहे, हिमतीने लढा देताना दिसते आहे, तिने पण तक्रार केली आणि मग ती पॉलिटिकल प्रेशरबद्दलही कुठेतरी बोलते आहे, कुठल्या खासदारांचंही नाव घेते आहे. तर प्रत्येक बलात्काराच्या प्रकरणांमध्ये कुठून तरी राजकारण येतं असतं असं काही केसेसमधून ठळकपणे दिसतं. की जसं आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्टचा दबाव आहे की काहीतरी रिपोर्टमध्ये कमी जास्त करून घ्यायचं, जेणेकरून गुन्हा जो आहे तो कमी दर्जाचा नोंदवण्यात येईल, शिक्षा कमी होईल, असं काहीतरी त्या डॉक्टर जी महिला आहे आत्महत्या जिने केली तिच्या माध्यमातून करून घेणं. मग ती तसं करत असताना काहीतरी जे काही तिला सेक्शुअल हॅरासमेंट तिला फेस करावं लागलं, तर अशा घटना निश्चितच होतात. त्यामुळे मला मुद्दाम मी ज्या आधीच्या केसेस सांगितल्या ना की पोलीस कस्टडीमध्ये झालेली केस, रेपची केस असू दे किंवा आपण मणिपूरमधलं असू दे बघू दे, तर नेहमी काहीतरी असं सपोर्ट सिस्टीम त्यांना दिसतं, बळ येतं असं अन्याय करायला, किंवा आपली ताकद जी आहे ती कसं दुसऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी वापरायची, किंवा म्हणजे बलात्कारापर्यंत जेव्हा त्यांची हिंमत जाते काही पोलीस अधिकाऱ्यांची, तर त्यामागे पण हीच हिंमत आहे. तर मग त्या विक्टिमला एकटं पडू न देता आपण सपोर्ट म्हणून कसे पुढे येतोय, मीडिया म्हणून, समाज म्हणून, वकील म्हणून किंवा तिचे नातेवाईक म्हणून, सगळं हे आपल्याला बघण्यासारखं आहे, करण्यासारखं अनेक गोष्टी आहेत. जसं मी आत्ता म्हणाली की सरकारी वकील लोकल असला पाहिजे. तिला जर ती विक्टिम हयात असते आणि तिने म्हटलं असतं की मला अमुक वकील मला वाटतं तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि याच्यावरती नीलमताईंना व्यक्त करू शकते. बरोबर आहे, नीलमताईंना याच्यावरती काहीतरी बोलायचं. नीलमताई, नाही, मला एक असं सांगायचं आहे की उदाहरणं तर मी 10 देऊ शकते, पण मी 2च थोडक्यात उदाहरणं देते की अशा वेळेला ज्या वेळेला पोलीस अधिकारीच जबाबदार असतो, तर तुमच्याकडे मीडियातूनच आलेली केस होती. त्या मुलीची जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी तक्रार आमच्याकडे आली की एका पोलीस अधिकाऱ्याने तिला लग्नाचं आश्वासन फसवलं. वेगवेगळ्या कोर्टात लढत, शेवटी धाराशिवच्या सत्र न्यायालयात त्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड तर तो ऑलरेडी झाला होता, पण 7 वर्षाची शिक्षा झाली. दुसरं, संभाजीनगरमध्ये प्रचंड मोठं सेक्स स्कॅन्डल एक 7-8 वर्षापूर्वी सापडलं होतं. त्याच्यामध्ये एक DYSP की जो प्रामाणिकपणे शेवटपर्यंत आयो म्हणून काम करत राहिला आणि त्याच्यात अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक लोकांना घरी जावं लागलं. त्याच्यामुळे मला काय वाटतं की असे विक्टिम ऐकत असते. आता ती दुर्दैवाने हयात नाहीये, पण आम्ही बदलापूरच्या केसच्या वेळेला पाहिलं की सर्व्हायव्हर जो आहे तो इतकं घाबरून जातो, तो म्हणतो की अरे पोलीस एवढंच त्यांना भेटत असतो. तर त्याच्यामुळे काही घटनांच्या मध्ये चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. पण मणिपूरबद्दल मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मणिपूरच्या घटनेच्या संदर्भात सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी मणिपूरच्या घटनेच्या संदर्भात निषेध केलेला आहे. असं नाहीये की राजकीय इच्छाशक्ती कधी सत्ताधारी दाखवतच नाहीयेत, आणि म्हणून पोलिसांच्या ज्या त्रुटी आहेत ती एक्झॅक्टली काय त्रुटी आहे ती दाखवून त्याच्यासाठी म्हणून चांगले पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे तो तपास केला. नीलमताई, मगाशी सुद्धा तुम्ही चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मुद्दा मांडलेला होता. चांगले पोलीस अधिकारी असतात याबद्दल कोणीही ही गोष्ट कोणीही नाकारत नाहीये, परंतु वारंवार अशा पद्धतीच्या विक्टिम्सना कुठेतरी आधार देणं आणि जसं आपण म्हणलं की सामाजिक पातळीवरती सुद्धा, शासकीय पातळीवरती सुद्धा, यंत्रणेकडनं सुद्धा हा आधार मिळणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून अशा घटनाच घडणार नाहीत अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि त्याचबरोबर शशिकांतजी सुद्धा आपल्या सोबत होते आणि या विषयावरती तुम्ही भाष्य केलं, तुमचे मुद्दे मांडले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबरोबर 0 आवर मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर